होतंय वैसं होऊ देत, कारण बालपण बाळाचं परत येणार नाही. घर आपण कधीही रिनोव्हेट करू शकतो, नीट करू शकतो, भिंतींना कलर देऊ शकतो, पण बाळाला छोटं नाही करू शकत. आणि आज लिफ्ट बंद आहे, त्यामुळे मग आम्ही असं पाय 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 करत चाललेलो आहे. हा फोटो समोर दिसला की शांभवीच्या जन्माचा दिवस आठवतो. याच हॉस्पिटलमध्ये शांभवीचा जन्म झालेला. आत्ता सध्याचं माझं वजन 64 किलो 200 ग्राम आहे. त्यानंतर शांभवीला हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी आणलं होतं. तिला दाखवून झाल्यास मग डिरेक्टली आम्ही एक ठिकाणी घर बघायला गेलो. इथं युटिलिटी पण इथं हे इथं 2 विंडो वरती जर हे सगळ्यात बेस्ट पार्ट आहे, हीच आहे. हाच सगळ्यात बेस्ट. आम्ही सध्या जिथे राहतोय तिथून शिफ्ट व्हायचा विचार करतोय आणि त्यासाठीच हे घर बघायला आलोय. त्यानंतर हे गेले ड्युटीला आणि मी घरी आल्यास कुकर लावला अगोदर आणि मग श्रीचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली, कारण की 9ला माझा क्लास असतो. त्या अगोदर त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे, म्हणजे मग मला निवांत क्लास अटेंड करता येतो. आणि त्याला सुद्धा खेळायचे वेध लागलेले असतातच, त्यामुळे तो पटकन या टायमिंगला अभ्यासाला बसतो, कारण परत खेळायला जायचं असतं. Us to find different places on the earth. Sketch and plan. रोजचा टाइम खेळायचा ठरलेला आहे, परंतु आज जरा जास्तीचा अभ्यास असल्यामुळे मग मी म्हटलेलं त्याला की अभ्यास झाल्याशिवाय नाही जायचं. तर जरासा वेळ लागला त्याला, त्यामुळे त्याचं सगळं मित्रमंडळ घरात आलेलं की चल ना खेळायला म्हणून. मग मी म्हटलं की थोडंसं राहिलं त्याचं, तेवढं कंप्लीट होऊ दे, मग तो खेळायला येईल. म्हटल्यानंतर ते म्हटले की आम्ही त्याला घेऊनच जातो, त्याचं होईपर्यंत आम्ही इथेच थांबतो त्याच्याबरोबर. सो मला माझ्या लहानपणीची आठवण आली. खरं तर किती गोड असतात ना हे दिवस जेव्हा आपण लहान असतो. खरंच म्हणजे म्हणतात ना, लहानपण देगा देवा, तसं काहीच. 5 kilometers are therefore shown with the symbols or a map. Some symbols shown the map are given below. Symbols are also used to show landmark on the map. Rejoins or find a place. ओके डन, गो टू प्ले. बाय बाय. भांडणं करू नका काय. त्यानंतर रात्री शूट करायचं माझं राहून गेलं, कारण परत खूप सारी कामं होती, शिवाय क्लास आणि सगळं होईपर्यंत वेळ कसा गेला तेच समजलं नाही. त्यामुळे मग नेक्स्ट डे मॉर्निंगला परत मी हा ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे. आज नाश्त्यामध्ये मटकीची उसळ आहे आणि मस्तपैकी मोड आलेत बघू शकताय. तर याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की बघा. प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते. काही जण याच्यामध्ये वाटाणे पण घालतात, पण वाटाण्याची सेपरेट उसळ आम्ही बनवतो. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. म्हणजे काल मी ब्लॉग सुरू केला आणि त्यानंतर सगळं आवरून झालं आणि त्यानंतर झालं असं की शूट घ्यायचं ठरवलं होतं, पण कामं इतकी वाढली ना, आणि सुट्टीला विशेषतः कसं असतं की पेंडिंग कामं काही असतील तर ती करणं पण त्या दिवशीच आपल्याला जास्त हे असतं की नाही. त्यामुळे मग माझं झालं असं की ठरवून पण मला पुढे शूट नाही करता आलं. देवपूजा वगैरे मस्त झाली आहे. आता चहा बनवतेय, केस धुतलेत, फ्रेश फ्रेश वाटतं एकदम. आणि थंडीत डोकं धुवायला जरासं नकोच वाटतं, परंतु ते त्यावेळी नाही वॉश केल्यानंतर पण एक वेगळंच आपल्याला कसं तरी ते वाटत राहतं की नाही. कोणी कोणी हा एक्सपिरियन्स घेतला सांगा, आपल्याला आठवड्यात 2दा हेअर वॉश करायची सवय असेल अगोदरच, आणि थंडी असेल तर एक वेळा आठवड्यात हेअर वॉश केला की आपल्याला स्वतःलाच असं व्हायला होतं की बापरे, म्हणजे मी खूप किती दिवस झालं मी डोकं नाही धुतले, असं अशी भावना येते. आणि आमच्या पिल्लाने पण शंभू केलेली आहे.
दिवा तेवतोय ना. तर तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची आहे. काय ते पुढे शेअर करते. आता चहा घेत होता मी आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. हो ना बाबू. दिवसभरात चला आता मला ड्युटीला जायचंय आणि मस्त कडक चहा मिळाला मला. अरे अरे तिला आवाज काढती असं आम्हाला मध्ये मध्ये खेळावं पण लागतं म्हणून आमच्या कामाला उशीर होतं. पण हे दिवस परत येत नाहीत. बरं एकदा मुलं मोठी झाली ना मस्ती नको करू ग. बघा ही बघत बघत ना मुलं इतक्या लवकर मोठी होतात ना. आता श्रीच बघा ना शाळेत कधी सकाळी जातो 8ला तर येतो 4ला. म्हणजे एकदा मोठी झाली ना मुलं ह्या गोष्टी खूप मिस करतो आपण. आणि लहान आहेत तेव्हा आपल्या डोक्यात हे असतं बाई माझं हे काम राहिलंय, तिकडेच पसारा पडलाय, तिकडेच राडा सगळीकडे आणि कधी क्लीन करू. सगळ्यांचं शेजारी विचारलं तर त्या म्हणतात आमचा नाश्ता झाला. तेव्हा म्हणजे त्यांचं असं असतं नाश्ता होतो तेव्हा त्यांचा स्वयंपाक पण झालेला असतो आणि आपल्याला प्रेशर येतं की बाई यांचा स्वयंपाक झाला मी आणखी नाश्त्यातच आहे, कधी होणार, कधी आवरू कसं, असं थोडंसं चिडचिडल्यासारखं पण होतं. त्याच्यात रात्रीच्या वेळी मुलं वेळेवर झोपत नसल्यामुळे ना आपलं जागरण पण होतं आणि झोप पुरेशी नसली की ते वेगळं. आणि त्यात बाळ फिडिंगवर असेल तर मग तर हार्मोनल चेंजेस ढिगभराचे होत असतात. त्यामुळे वेगळी चिडचिड आणि खूप साऱ्या गोष्टी उलटापालट शरीरात पण चालू असते. इमोशनल लेवलवर पण ती चालू असते आणि त्यामुळे मग थोडंसं म्हणजे जास्तच डिप्रेशन आल्यासारखं किंवा कुठेतरी एन्झायटी व्हायला लागते की माझं चुकतंय का, मी जगासोबत नाही आहे का, किंवा मग मी खूपच सगळ्याच्या मागे पडतेय का. तर जेव्हा बाळ छोटं आहे ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्याला सर्वाइव्ह करायचं. म्हणजे वर्किंग मोडवर नाही जायचं, सर्वाइव्हल मोडवर जायचं. त्याचं कारण असं की ते जोपर्यंत मगाशी ना निम्म्यातच ते राहून गेलं. तर एवढंच मला सांगायचंय या निमित्ताने की ज्यांना कुणाला खूप टेन्शन येतंय किंवा वाटतंय की माझं घर स्वच्छ नाहीये किंवा बऱ्यापैकी पसारा पडलाय, लहान बाळ आहे तर माझी झोप पूर्ण होते त्यामुळे मला चिडचिड होते किंवा जग ज्या वेगाने पळतंय त्या वेगाने आपण जात नाहीये, तर आपण यावेळी कासवाची गोष्ट आठवायची. खूप साधं वाटू शकतं पण एक स्टेज असतं ज्यावेळी हळूहळू कासवाच्या गतीने जरी आपण चालत गेलो तर चालत राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलंही काम करताय म्हणजे बाळाला घेऊन तुमचं जे काही करिअर आहे, घरातली कामं प्लस करिअर, त्या दोन्ही गोष्टी परस्यू करत असताना बाळ छोटं असताना असा विचार शक्यतो टाळायचा की मी अजून काही नवीन शिकते किंवा मी दुसरीच कंपनी स्विच करते, आता जिथे काम करते तिथून दुसरीकडे मी गेल्यास मला जास्त पेमेंट मिळेल किंवा प्रमोशन होईल. तर ह्या गोष्टीच्या मागे न लागता जे काम करतोय तेच करत राहायचं आणि ते हळू होत असलं कासवाच्या गतीने तरी चालतं. फक्त ते करत राहायला पाहिजे कारण ते बंद झालं की आपल्याला डिप्रेशन यायला लागतं की मी काहीच करत नाही. ही एक गिल्ट असते. आणि बाळाला सोडून आपण नवीन काही शिकायला गेलो तर ती एक गिल्ट असते की माझ्या बाळाकडे कोण लक्ष देते किंवा एक मॉम गिल्ट ही प्रत्येकीला येतेच. मग एक शेतात काम करणारी आई सुद्धा असू द्या ती बाळाला घरी ठेवून जेव्हा शेतात कामाला जाते तर तिलाही मनामध्ये ते खातच असतं. सो हे सर्वत्र सगळ्या आईंचं सेमच असतं. त्यामुळे प्रत्येक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा या फेजमधून जातच असते. मग ते एक कालावधी असू शकतो. कुणाच्या आयुष्यात तो 6 महिन्याचा असेल तर कुणाच्या आयुष्यामध्ये तो 5 वर्षाचाही असेल. पण ती वेळ एकदा गेली ना की त्यानंतर आपण बॅक टू आपलं जे काही करिअर आहे किंवा आपल्या ज्या काही इच्छा अपेक्षा छंद आहेत ते सगळे जोपासू शकतो. फक्त थोडंसं महत्वाकांक्षी महिला असतील त्यांना त्याचा जास्त त्रास होऊ शकतो की मी हे करत होते, मी ते करत होते आणि आता मी बाळामुळे हे नाही करू शकत आहे, मला वेळेचं मॅनेजमेंट होईल नाही. तर होतच नसतं ते. आपण फक्त एवढंच हे करायचं की आपल्याला जगत राहायचंय. जे काम करतोय त्याच्यासोबत ते काम करत स्पीड कमी का असेल आपण करत राहायचं. म्हणजे गिल्टही येत नाही, वेळही वाया जात नाही आणि आपल्याला त्रासही होत नाही. कारण खूप माझ्या मैत्रिणी आहेत ज्या या फेजमध्ये आहेत की त्यांची बाळ शांभवी एवढी आहेत किंवा अगदीच खूपच लहान आहेत किंवा काही जणींची थोडीशी मोठी आहेत 3-4 वर्षाची पण खूप हट्ट करतात, खूपच जास्त रडकी आहेत, चिडतात. तर त्या स्टेजमध्ये थोडं आपण
पण स्वतःला हे करायचं की चला ही एक फेज आहे, ही निघून गेल्यानंतर सगळं छान होणार आहे आणि आपण सुद्धा आपलं सुद्धा घर खूप स्वच्छ नीटनेटकं छान टापटीप होणार आहे. सध्या होतंय messes होऊ देत, कारण बालपण बाळाचं परत येणार नाही. घर आपण कधीही रिनोव्हेट करू शकतो, नीट करू शकतो, भिंतींना कलर देऊ शकतो, पण बाळाला छोटं नाही करू शकत. आणि त्याच्यासोबतचा जो काही वेळ असतो तो म्हणतात ना की आनंदाचे काही क्षण असतात, ज्या आठवणी असतात त्या लाईफ लॉंग आपल्यासोबत राहत असतात. सो त्यामुळे गिल्ट अजिबात वाटून घेऊ नका. जे करताय ते करत राहा, बाळासोबत खेळत खेळत करत राहा. ओके. कितीही कठीण काम असेल बाहेर जाऊन आपण करत असेल ना, ते सोपं आहे. हार्डवर्क किती असू द्या, पण मुलांना सांभाळणं खरंच खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. जिथं आपली झोप वगैरे सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात आपल्याला. असं नाही की ऑफिसमध्ये गेलोय आपल्याला फक्त काम करायचं त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. पण इथं कसं खूपच इमोशन जोडले तर त्याला एवढ्या गोष्टीचा विचार करायला लागते. खाल्लं नाही, का खाल्लं नाही, तापच जाणवते, बऱ्याच गोष्टी. त्यामुळं आपल्या स्वतःच्या करिअरचा जो विचार खूप कठीण आहे, त्यामुळं डिप्रेशन येऊ शकते बरं का, कारण ती जबाबदारी वेगळी. त्यामुळे नवऱ्यावरती चिडचिड होणं हा सुद्धा एक त्याचा साईड इफेक्ट आहे. पण नवऱ्यांनी मग भांडायला पाहिजे की समजून घ्यायला पाहिजे? समजून घ्यायला पाहिजे. बॅग कुठे विसरली? त्यानंतर एक नथीचा व्लॉग मी शूट केलेला, जो मिनी व्लॉगमध्ये शेअर केलाय. माझ्याकडचं नथीचं कलेक्शन, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर बघा आता ना मी 2 गोष्टी मागवल्यात, म्हणजे 2 ड्रेस मागवलेले आहेत. बरेच दिवस झालं म्हणजे ठरवलंय की नवीन वर्षात या गोष्टीवरती काम करायचंय मला आणि जरा चांगल्या क्वालिटीचे व्यवस्थित असणारे कपडे घ्यायचे वगैरे. मी तुम्हाला बोललेली आहे या विषयावरती. सो तेच इम्प्लिमेंट करण्यासाठी 2 टॉप मागवलेत मी, म्हणजे ड्रेस आहेत, छान आहेत. तुमच्यासोबत पण शेअर करते कसे आहेत काय नाही. शॉर्टमध्ये मी तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल किंवा पुढे पाहाल, पण मग मोठ्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवून देऊ. कारण काय होतं, बऱ्याचदा काही जणी शॉर्ट्स पाहतात, काही जण ब्लॉग पाहतात. सो त्यामुळे दोन्हीकडे पण शेअर करते. तर हा दिलाय, हा असा. त्याचा कलर मला जास्त आवडला आणि कॉटन आहे मेन म्हणजे. नाही कलर टिकेल की नाही माहित नाही, आता वापरल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. हा असा आहे आणि तर पहिला ड्रेस हा असा आहे, म्हणजे स्टँड कॉलर असल्यासारखी आहे. त्यानंतर स्लीव्हजला असं इलास्टिक दिलेलं आहे, पण हे इलास्टिक असं खूप बोचरं नाही आहे. म्हणजे मी वेअर करून बघितला आणि इथं लावते हवं तर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसा दिसतो ड्रेस ते. आणि हा याचा घेरा पण छान आहे. प्राइस वाईज मला जास्त आवडला, कारण अफोर्डेबल तर आहे, शिवाय त्या मानाने कपड्याची क्वालिटी पण छान वाटली. आता वॉश केल्याशिवाय ते काही कळणार नाही, त्यामुळे मग बघूया आता वापरायला काढावं म्हणते. अजून एक आहे, कधीच मी व्हाईट कलरमध्ये जास्त इन्व्हेस्ट करत नाही, कारण बाळ छोटं आहे. दुसरी गोष्ट हात पुसते, चेहरे म्हणजे सतत तिचं काही ना काही चालू असतं. म्हणजे इथं शोल्डरला तिला भरवायला लागलं की इकडे पुसत असते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मी शक्यतो व्हाईट अवॉइड करते. पण आईला हा खूप आवडला, मला आई म्हटली पण की राहू दे, दररोज थोडी ना तू घरात घालणारच असा, हा कलर पण असावा, म्हणून मग ठेवायचा विचार करते. मी वापस देणार होते आणि मला हे पण म्हटलेले की असा कलर तू कधी वापरला नाही, कसा वाटतंय काय माहित. पण वेअर करून बघितला मी तर छान दिसत होता, मला तरी वाटलाय छान. हा याच्या स्लीव्ज थोड्याशा अशा आहेत आणि इथे पण इलास्टिक आहे. डिफरंट पॅटर्न आहे थोडा, तोच तो नाही आहे. आणि असं चौकोनी गळा आहे याचा, इथे पण इलास्टिक आहे. एल साईजमध्ये मी मागवलाय. आता मला असं वाटतं की मी मीडियम मागवला असतं तर बरं झालं असतं, कारण आत्ता मला हा जमतोय पण परत खूपच लूज होणार असं वाटतं, कारण इलास्टिक हळूहळू लूज होतं. सो साईज विचार करून मागवा. मी एल मागवलेली आहे आणि कसा दिसतोय ते इथे लावते. मला नक्की सांगा की कोणता छान वाटतोय दोन्हीतला, अगोदर मला नक्की सांगा. ओके. सो हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला ते सांगा. 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे मी, म्हणजे कालचा प्लस आजचा असं जोडून तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करते. होपफुली तुम्हाला आवडला असेल. मग हेच आहे माझं सर्व्हायवल मोडवरती, म्हणजे ब्लॉग मी बंद करत नाहीये.
देते आहे माझ्या वेळेनुसार वगैरे, पण बाळाला बघत बघत देते, त्यामुळे माझे वेळ चुकू शकते. कधी कधी दुपारी येतो, कधी रात्री येतो, कधी थोडासा डिले होऊ शकतो, 2 दिवस लेट होऊ शकतो, पण मी देण्याचा प्रयत्न करते. सो हीच थेरी थोडे दिवस मला चालवावी लागणार आहे, कारण इतकं पळते ती सध्या. पडली केली तर मग खूपच भीती वाटते, त्यामुळे तिच्याकडे थोडं जास्त लक्ष आहे. पण याचा अर्थ असं नाही की मी ब्लॉगिंग बंद केली. ओके, सो शॉर्ट व्हिडिओ पण आपले येत असतात, त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्या मंडळींनी सबस्क्राईब ऑलरेडी केलेलं आहे त्यांच्या मनापासून आभार, कारण की तुम्ही एवढा विश्वासाने माझे व्हिडिओ न चुकता वाट बघून पाहत असता, पूर्ण व्हिडिओ बघता, इथपर्यंत व्हिडिओ बघितला, त्यासाठी मनापासून थँक्यू. तुला तुझ्या मुलीचं आयुष्य आयुष्य कठीण आहे, कठीण. तारावरली कसरत आहे. कसं लेकराला बघायचं व्हायलंच, एडिटिंग व्हायलंच, शूटिंग व्हायलंच, ती कॉलिब्रेशन व्हायलंच. तूच कशी करतीस की बाबा, तुलाच म्हणून जमतंय की पुरजणी करतात हे सगळं. करतात, पण इतकं नाही, बाळाला घेऊन नाही. ड्रेस मी आता तुम्हाला दाखवले, तर तुम्हाला इथला कोणता आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. टॅग करते, तुम्हाला जर आवडला असेल, मागवायचा असेल तर त्यात सायझेस आणि कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्ही परचेस करू शकता. प्रोडक्ट टॅग केलेला आहे, ॲफिलेट असतं ना, त्यावर क्लिक केलं की सगळे तुम्हाला तिथं जे जे प्रोडक्ट टॅग केले ते दिसून येतात. सो ह्या गोष्टी होतात. आणि माझ्या ब्लाऊजविषयी पण बरंच विचारलं मी, एखाद्या पुढच्या दुसऱ्या व्हिडिओत ते कव्हर करते की कुठून घेतलं. सो असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर हिट करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी ना ऑल जे बटन आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सो चला, भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.